श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. माणूस मेल्यानंतरही आपल्या घरी तो परत का येतो, तो कोणासाठी परत येतो, कोणत्या गोष्टीमध्ये त्याचा जास्त जीव अडकलेला असतो. भगवान श्री हरी विष्णू एकदा शेषनागाच्या पलंगावर विश्राम करत होते, तेव्हा गरुड तेथे येतो आणि खूप दिवसापासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो. तो म्हणजे मृत्यू नंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत का जातो. हा प्रश्न घेऊन तो श्री हरी विष्णूकडे येतो आणि श्री हरी विष्णूंना या शंकेचं निरासन करा अशी विनंती करतो. तेव्हा भगवान श्री हरी विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुडाच्या प्रश्नाचे निरसन करतात. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, हे गरुडा, तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच गूढ आणि खोल अर्थाने भरलेला आहे. सर्व आत्म्याचे जीवन, इच्छा, निवृत्ती, समाधान, मानसिक व धार्मिक अवस्था यावर अवलंबून असते. या रहस्यमय माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणत्या अलौकिक घटना घडतात, शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात. आत्मा शरीरातून कधी बाहेर पडतो आणि तिला कळत नाही की तो आत्मा शरीरापासून वेगळी झालेला आहे. कुटुंबात चालू असलेला विलाप आणि शोक, विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणं ही केवळ माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची सुरुवात आहे. मंडळी, पुढे जाण्यापूर्वी या दिव्य प्रवासाचा सन्मान म्हणून या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचं नाव लिहायला विसरू नका. जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा किंवा श्री स्वामी समर्थ लिहा. चला या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात 18 महापुराण आहेत. त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण. हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याच्या रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही, तर आत्म्याची अंतिम वेदना, तिची दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडून दाखवतो. या ग्रंथात सुमारे 19,000 श्लोकाच्या माध्यमातून भगवान विष्णूने आपल्या वाहन गरुडाला ते परम रहस्य सांगितलेले आहे, जे आत्म्याच्या मृत्यूनंतर अवस्थेवर प्रकाश टाकते. प्राचीन मान्यतानुसार गरुड पुराणाचे श्रवण केवळ मृतात्म्याने शांत व मोक्ष प्राप्त करून देत नाही, तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती, मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते. या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही सूक्ष्म संकेत जाणवू लागतात, जसं एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते, पूर्वजाचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते. थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते, हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते. श्वासोच्छ्वास वेगळेही असामान्य होते, कधी जलद कधी मंद. काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षणी आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते, जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे. जेव्हा जीवनाची ज्योत विझते तेव्हा आत्मा ऊर्जेच्या त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो, पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून वेगळा झाला आहे. ज्याचे शुभ कर्म असते त्याची आत्मा सहजतेने शरीर सोडते, पण ज्याच्या पापाचे प्रमाण जास्त असते त्याच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व क्लेशदायक ठरतो. आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते, पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो. तो म्हणतो, मी जिवंत आहे, पण कोणी मला का बघत नाही. तो आपल्यालाच आप्तजनांना म्हणतो की ज्याच्याशी बोलतो, पण त्याचा आवाज शून्यत विसरून जातो. त्याला वाटते जणू काही स्वप्न बघत आहे, पण ते स्वप्न नसते, ते तर त्याच्या चिंतनाची एक नवीन अवस्था असते. जेव्हा घरात रडण्याचा, हंबरण्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा त्यांना थांबवायला बघतो.
ती सांगू पाहते की मी इथेच आहे, पण तो बोलू शकत नाही. तो फक्त हवेच्या लाटामध्ये थरथरतो. काही आत्मा अवस्थेमध्ये होतात, वेदना तडफडते, त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतो आणि तो आत्म्या स्वप्नात येऊन आत्मजांना दिसू लागतो. हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही, तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्ती करणारी आध्यात्मिक समज आहे. एक संदेश घेऊन आत्मा असे नेते की तिला शांती मिळावी. हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही, तर जीवनाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत आहे. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, यमदूत कधी आणि कसे येतात? मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवते. त्याला अचानक जाणवतं काही अदृश्य, सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहे. पण आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेतात. पण जर त्याचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असेल, पापाचा घडा भरला असेल, तर भयंकर यमदूत येतात. त्यात मला पकडून तिच्या भय आणि किंचाळ यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात. पण ही यात्रा येथे संपत नाही. सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो. प्रत्येक पुण्य कर्म तिच्या चेतनेत समाधान, आदर आणि प्रकाशाचे ज्योत पेटवतो, तर प्रत्येक पाप कर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो. यामुळे हळूच सांगतात, आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपलेला आहे. भगवान विष्णू म्हणतात, हे गरुडा, आता जाणून घेऊया तो गूढ काळ जो मृत्यू नंतरच्या 13 दिवसापर्यंत अनुभवते. गरुड पुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून 13 दिवस या लोकातच राहतो. पण ती स्थिती सामान्य नसते. तो गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो. पहिले 3 दिवस हे भ्रममोह आणि अज्ञानाचे दिवस असतात. आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही. ती आपल्या घरातच भटकत राहते, आपल्या प्रियजनांना बोलवण्याचा प्रयत्न करते. आत्म्याला वाटते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजून सांगावं की मी इथेच आहे, पण तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही. जर मृत्यू वेदनादायक, दुःख किंवा हिंसक असेल, तर आत्मा स्वस्थाने, वेदनांनी आणि गोंधळांनी भरून जात असते. चौथ्या त्या 10व्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्यतेची जाणीव होऊ लागते. तिला समजते की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाही. जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो. पण ज्या आत्म्याचा इच्छा अपूर्ण राहिलेली असते त्या अंशात आणि अस्थिर राहतात. 11व्या आणि 13व्या दिवशी आत्म्याच्या निरोपाचा काळ येतो. त्यावेळी पिंडदान आणि श्राद्ध कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकाचे दरवाजे उघडतात. ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात. पण ज्याच्यावर पापाची ओझे असते त्याला यमदूत नरकात घेऊन जातात. आता पाहूया आत्मसंकेत कसे देते. जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संख्या देते, जसं की स्वप्नात येणं, घरात अचानक दृश्य, सुगंध पसरणं, दिवे आपोआप लागणे किंवा विझणे, अचानक थंड वाऱ्याचा झोत जाणवणे, विशेष सुगंधित वास येणे. हे सर्व आत्म्याशी मोहन हा काजू शकतो. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्तुतीत शरीर सोडतो, पण त्याची चेतना टिकून राहते. ती बघू शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाही. पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा अपमान न बोलता संवाद साधते. कधी ते स्वप्नामध्ये येतात, कधी कोणत्या दिव्य सुगंध जाणवतो, कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात. हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात. मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्या विलीन होते आणि पुन्हा परत येत नाही.
जो आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो ती आपल्या कर्माचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही. मात्र ज्या आत्म्याच्या इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा येथेच भटकत राहतात. त्या कधीकधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात. गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृ लोकात वास करतात आणि जेव्हा त्याच्या वंशजहाऱ्याकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. जर कुटुंबावर एखादा संकट येणार असेल तर पितरांचा आत्मा काही संकेत देतो. कधी स्वप्न, कधी आत्ममरणातून. जर एखादे दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा की आपल्याला काही संदेश द्यायचा आहे, प्रयत्न करत आहे. गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संदेश असतो. अनेकदा लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघात होतात वाचलो किंवा त्याने वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्याच्या सोबत आहे. ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांची आत्मा असते जी संकट काळात आपल्याला रक्षा करते. तेव्हा घरात श्रद्धा, पिंडदान किंवा धार्मिक पठण होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती आणि संरक्षण समृद्धी प्रदान करते. आत्मा कधीच स्वप्नात, कधी विचारात तर कधी अभ्यासाच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात. हा एक सूक्ष्म संदेश असतो ज्यात प्रेम, इशारा आणि आशीर्वाद लपलेला असतो. आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्रद्धा आणि पिंडदान करणे आवश्यक असते. भगवान श्री हरी विष्णू म्हणतात, यावेळी गरुड पुराणातील पितृ स्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र याचे पठण करा असे सांगतात. गरुडाला त्याचे उत्तर मिळते, गरजूंना अन्नदान आणि दान द्या. यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात. पण ज्या आत्मा संपूर्ण इच्छामध्ये अडकलेल्या असतात त्या कधीकधी अडथळा बनवू शकतात. त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा, दान आणि मंत्र जप आवश्यक असतो. मित्रांनो, कधी तुम्हाला असे वाटले आहे का जेव्हा तुमच्या आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते. ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्म्या असते, कधी ईश्वराचा संकेत असतो तर तुमच्या पुण्यकर्माची कधीकधी तिची पावती असू शकते. जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आले असतील तर कृपया कमेंट्समध्ये जरूर कळवा. मित्रांनो, चला जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असते. आईचा, मुलाचा की पती-पत्नीचा? हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे. याचे उत्तर आपल्याला गरुड पुराणात व ब्रह्मवर्तत पुराणात मिळते. आत्मा जागृती संबंधित आत्मा कुणाचा शोध घेते तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्याचा शोध घेते. ज्या नात्याशी तिच्या सर्वाधिक मोह, प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते. जर आईबद्दल खूप प्रेम, काळजी वा चिंता किंवा अपूर्ण भावना राहिलेल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते. जर मुलाप्रती अपूर्ण प्रेम, काळजी किंवा कोमल भावना असतील तर आत्मा मुलाच्या आजूबाजूला भटकते. जर पती-पत्नीमध्ये खूप गहिरे प्रेम असेल तर प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते. आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते. मृत्यूनंतर आत्म्याला कोणतेही नाव, पद, ओळख लागत नाही. ते केवळ एक भावना, एक ऊर्जा स्वरूप असते. ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते. तिच्याशी तिच्या सर्वात मोठा संकल्प, मोह अथवा अधुरी, अतूट अशी भावना जोडलेली असते. गरुड पुराण काय सांगते? गरुड पुराणात आत्मा मृत्यूनंतर 13 दिवसापर्यंत आपल्या प्रियजनांमध्ये राहतो. तो कधी आईकडे, कधी पती-पत्नीच्या जवळ, कधी मुलाकडे. ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तेथे ती भटकते.
पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते. व या उदाहरणातून समजून घेऊया की एक आई जे आपल्या लहान मुलाला सोडून गेली असेल तर तिची आत्मा वारंवार त्या मुलाच्या स्वप्नांमध्ये प्रकट होऊ शकते. हे पत्नी ज्या आपल्या पतीची सेवा करून इच्छित होती पण वेळीपूर्वीच मृत्यू झाली, ती आत्मा पतीच्या दुःखालाही जाणवते, त्याच्या वेदना अनुभवते. एक मुलगा आयुष्यभर आईच्या मायेचा शोध घेत होता. त्याचा मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो. निष्कर्ष, मृत्यूनंतर आत्मा आई, मुले किंवा पती पत्नी यापैकी त्याच्याच व्यक्तीकडे खेचला जातात जिच्याशी सर्वात खोल भावना, प्रेम, मोह, दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते. जिथे भावना खोल असतात तेथेच आत्मा खेचली जाते, नाते कोणतेही असो. मित्रांनो, जरी ही आत्मेची गूढ भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांबरोबर शेअर करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच दिव्य सत्यांनी तुमचे जीवन प्रकाशमय व्हावे तर प्रेमाने बोला, जय श्री स्वामी समर्थ. असेच आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करणारे व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.